जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये सध्या ज्या काही अपडेट्स आहेत, सर्व अपडेट्स या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पवित्र पोर्टलवर जी जाहिरात अपलोड होणे सुरू आहे त्यामध्ये किती जागा अपलोड झालेल्या आहेत, त्यामध्ये विथ इंटरव्ह्यू किती, विदाऊट इंटरव्ह्यूच्या किती आहे, कोणत्या माध्यमाच्या जागा अपलोड होत आहेत, त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। पवित्र पोर्टल जाहिरातीसाठी जी काही मुदतवाढ मिळालेली आहे त्याच्या पाठीमागची कारण नेमके काय आहे, 11वी-12वीच्या संच मान्यतेचं प्रकरण नेमकं काय आहे ते आपण बघणार आहोत। त्यातल्या त्यात केंद्र प्रमुख जी काही भरती या ठिकाणी झालेली आहे त्या जागा आपल्याला पोर्टलला येणार आहेत का, त्याचं सध्याच्या घडीला जे काही ॲनालिसिस आहे ते आपण करणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे 2022च्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे, अशा बऱ्याच अपडेट्स आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु फार जास्त फापट पसारा त्यामध्ये असणार नाही, सगळ्या गोष्टी आपल्या महत्त्वाच्या असणार आहेत। सगळ्या गोष्टी पाहण्याच्या पूर्वी आपण जर का येत्या शिक्षक भरतीची प्रतीक्षा करत असाल आणि आपल्याला हवं असेल स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स, त्यामध्ये जे आहे तुम्हा लोकांना मिळणार आहे पवित्र पोर्टलचा एक कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये असणार आहे एक व्हिडिओ सिरीज, त्यानंतर प्रिफरन्सेस आले तर कोणत्या स्ट्रॅटेजीचा यूज करायचा त्याबाबत तुम्हाला मिळणार आहे योग्य तो सल्ला, त्यानंतर तुमच्या समस्या आम्ही लाईव्ह सेशनच्या द्वारे सोडवण्यासाठी 100% प्रयत्न करणार आहोत। तुमची निवड या ठिकाणी मुलाखतीसह राऊंड मध्ये झाली तर डेमो जे आहे तुम्हा लोकांना कशा प्रकारे घेता येतो त्याचा एक डेमो लेसन या ठिकाणी देणार आहोत। त्यातल्या त्यात डॉक्युमेंटच्या संदर्भामधले प्रश्न असेल, क्वालिफिकेशनच्या संदर्भामधले प्रश्न असेल, नियुक्तीच्या संदर्भामध्ये प्रश्न असेल, ए टू झेड सगळे जे काही समस्या आहेत त्या समस्याचं सोल्युशन आहे गायडन्स बॅच। हे बॅच आपण नक्की जॉईन करू शकता। लक्षात ठेवा, रजिस्ट्रेशन पासून ते जॉईनिंग पर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत। या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत। मास्टर टीचर ॲप आपल्याला फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्यायचा आहे, यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी मित्रांनो मिळून जाणार आहे। चला येऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा, पवित्र पोर्टलवरती 1 मे 2026 पासून जाहिरात अपलोड होणे सुरू आहे। आता त्याला 2 वेळेस या ठिकाणी एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे। नुकतंच या ठिकाणी 15 जून ही शेवटची तारीख होती, त्याला आता 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता या मुदतवाढीचं कारण काय आहे तर पाहिजे तेवढ्या प्रमाणावरती आस्थापना पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड करू शकलेल्या नाही। त्यामध्ये कारण वेगवेगळी आहेत। काहींना संच मान्यतेचा प्रॉब्लेम आहे, काहींचा रोस्टरचा प्रॉब्लेम आहे, काहींना जाहिरातीचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे रोस्टर अपलोड केल्यानंतरही जाहिरात त्यांची रिजेक्ट होत आहे। काही टेक्निकल इश्यूज आहेत किंवा त्यांच्या जाहिरातीमध्ये काहीशा त्रुट्या आहेत। या सगळ्या कारणामुळे जे आहे याला मुदतवाढ 30 जून पर्यंत देण्यात आलेली आहे। आणखीन 1-2 कारण महत्त्वाची हे आहे की आपल्याला माहिती असल्याप्रमाणे आपण आपल्या चॅनलला जर का फॉलो करत असाल तर आपल्याला ऑलरेडी कल्पना असणार आहे, आदिवासी आश्रमशाळा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डिपार्टमेंटच्या विमुक्त जातींच्या ज्या काही आश्रमशाळा आहेत त्या सर्व पवित्र पोर्टलला आलेल्या आहेत। आता नव्याने या शाळा पवित्र पोर्टलला आल्या कारणाने यांची संच मान्यता म्हणा, रोस्टरचं काम म्हणा किंवा रिक्त जागांचं ॲनालिसिस म्हणा, याला काहीसा एक्स्ट्राचा कालावधी या ठिकाणी लागतो आहे आणि त्या कारणामुळे यांना जे आहे मुदतवाढ देणं क्रमप्राप्त होतं, अन्यथा पहिल्या राऊंडला या जागा येणं पॉसिबल नव्हतं। म्हणून देखील शासनाने प्रशासनाने त्या बाबतीमध्ये विचार करून मुदतवाढ दिलेली आहे। दुसरी एक महत्त्वाची बाब याच्या पाठीमागे हे आहे की 11वी-12वी या वर्गाची जी संच मान्यता आहे त्याची कॉन्ट्रोवर्सी आता जवळजवळ संपलेली आहे। त्यामुळे आपल्याला गुड न्यूज ही आहे की 11वी-12वीच्या जागा देखील मोठ्या प्रमाणावरती आपल्याला प्रायव्हेट सोसायटीच्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या पाहायला मिळू शकतात आणि त्यामुळे देखील जाहिरातीला एक्सटेन्शन देणं क्रमप्राप्त होतं। आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, आणखीन 30 तारखेच्या नंतर मुदतवाढ मिळू शकते का? मे बी मिळू शकते, पॉसिबिलिटी आपण नाकारू शकत नाही। कारण पहिल्या राऊंडमध्ये शासनाचा जो काही मानस आहे की जास्तीत जास्त जागांची भरती करणं तो जर का पूर्ण झाला नाही
30 तारखेपर्यंत, तर याला आणखी मुदतवाढ मिळू पण शकते. पण ह्या जरतरच्या गोष्टी आहेत, त्या लांबच्या गोष्टी आहेत. त्याच्यापूर्वी सध्या आणखी एक सर्वात जास्त महत्त्वाची क्युरिओसिटी तुमची जी आहे, पवित्र पोर्टलवर जाहिराती किती अपलोड झालेल्या आहेत. तर बघा, विथ इंटरव्ह्यूच्या जागा जास्त येणार आहेत हे आपण ऑलरेडी या ठिकाणी अज्युम करून चालतच होतो आणि होतं देखील तसंच आहे. बघा, जवळपास जे आहे 6000 जागा पवित्र पोर्टलला प्रायव्हेट सोसायटीच्या अपलोड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि हा आकडा सध्याच्या घडीच्या मानानं बऱ्यापैकी समाधानकारक आहे. कारण याला जे आहे याच्यामध्ये लाक्षणिक वाढ लवकरच होणार आहे. कारण 11वी-12वीचा मार्ग मोकळा झाला तर तो जो लॉट आहे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण मोठमोठ्या संस्था ज्यांचे कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे 11वी-12वीच्या जागा देखील आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जाऊया. कारण आपल्या सगळ्यात जास्त जीवाभावाचा जर का कोणता विषय असेल तर तो स्थानिक स्वराज्य संस्था आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे यांच्या जागा किती अपलोड झालेल्या आहेत. तर यांच्या जागा जवळपास 5000 जागा अपलोड झालेल्या आहेत. बाकीच्या जागा देखील या ठिकाणी जे आहे अंतिम टप्प्यामध्ये आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा येणं फार जास्त कठीण काम नाहीये. कारण आता मॅक्सिमम जो काही समायोजनाचा प्रश्न होता तो आता संपत आलेला आहे. फक्त एक गोष्ट या ठिकाणी जी आहे, केंद्र प्रमुखांचे जे काही परीक्षा झाली त्याच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस या ठिकाणी जवळजवळ संपलेली आहे. आता यांना आस्थापना दिल्या जाणार आहे, पदस्थापना दिली जाणार आहे. आता या उमेदवारांना, या शिक्षकांना जर पदस्थापना दिली तर त्यांचा जो काही जागा आहे, त्यांची जी जागा आहे त्या जागेला वॅकंट असं गृहीत धरल्या जाणार आहे का? आणि वॅकंट जर का गृहीत धरल्या गेलं मग ती जागा पहिल्या राऊंडला पवित्र पोर्टलला येणार आहे का? हाच एक सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आहे. त्या बाबतीमध्ये बऱ्याच शिक्षकांच्या ज्या आहेत ऑब्जेक्शन्स आहेत. कारण केंद्रप्रमुख भरतीला अगोदरच जे आहे खूप या ठिकाणी डिले झालेला आहे. त्याला गालबोट अगोदरच लागलेला आहे. खूप कोर्ट केसेस झालेल्या आहेत आणि अजूनही या गोष्टी चालूच आहे. याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्याची प्रक्रिया संपायचं नाव घेत नाहीये. त्याच्यामुळे पहिल्या राऊंडला या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्या पवित्र पोर्टलला येण्याची शक्यता, माझं वैयक्तिक मत आहे, पर्सनल ओपिनियन असं आहे की पहिल्या राऊंडला तरी केंद्र प्रमुखाच्या जागा येणं जवळजवळ जे आहे शक्य मला वाटत नाहीये. दुसऱ्या राऊंड पर्यंत येऊ शकतील. कारण याच्यामध्ये जे आहे थोडंसं एक्सटेन्शन आणखीन होताना आपल्याला दिसत आहे. आता कोणत्या माध्यमाच्या जागा आहेत तर बघा, 2022 ची शिक्षक भरती असेल किंवा 2017ची शिक्षक भरती असेल, आपण जवळून बघितलेली आहे. त्याच तुलनेमध्ये जे आहे प्रत्येक माध्यमाचा वाटा 17ला किंवा 12वीला ज्या पद्धतीचा होता अगदी त्याच पद्धतीच्या जागा या ठिकाणी येताना दिसत आहे. इंग्लिश मीडियमच्या शाळा देखील आपल्याला मुंबई महानगरपालिका, ठाणे, भिवंडी, नागपूर किंवा या ठिकाणी जे आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. उर्दू माध्यमाच्या जागा 2022च्या तुलनेमध्ये यावेळेस थोड्याशा कमी होताना आपल्याला दिसत आहे. बाकी कन्नड मीडियम असेल, गुजराती मीडियम असेल, यांच्या जागा तर ऑलरेडी ज्या आहे बोटावर मोजणे एवढ्याच येत होत्या. किंवा बेंगॉली मीडियमच्या ज्या काही जागा आहेत त्या अगोदर जशा होत्या त्याच परीने जे आहे चंद्रपूर म्हणा किंवा गडचिरोली म्हणा या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हिंदी माध्यमाच्या जागा देखील आपण भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या ठिकाणीच आपल्याला जास्त, किंवा नागपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आताही राहते आहे एक ज्वलंत प्रश्न की आपले जे क्रीडा शिक्षक आहेत, कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षक जे आहेत त्यांचा प्रश्न, सर आमच्या जागांचं नेमकं काय आहे? तर बघा, खऱ्या अर्थानं शासन तुमच्या बाबतीमध्ये बरीच उदासीन दिसत आहे. आणखीनही आपल्याला जागा ज्या आहेत ज्या जवळपास 4200 जागा होत्या त्याच्या 50% तरी जागा येणं अपेक्षित वाटत होतं. आता त्या बाबतीमध्ये अपडेट्स मिळणं बंद झालेलं आहे किंवा शासनाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते त्याबाबत बोलताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे माझी रिक्वेस्ट असेल की जे क्रीडा शिक्षक असेल किंवा कला शिक्षकांची तुमची जी टीम आहे त्यांच्या माध्यमातून एकदा जे आहे लवकरात लवकर पाठपुरावा करावा. कारण जाहिरात बंद झाली आणि आपली जर जाहिरात नाही आली तर निश्चितपणाने बऱ्याच होतकरू उमेदवारांचं या ठिकाणी नुकसान होऊ शकतं आणि तसं होता अजिबात कामा नये. यानंतर एक महत्त्वाची अपडेट ही आहे की 2022ची जी काही राहिलेली शिक्षक भरती आहे
म्हणजे 10% पद कपात केलेली आहे किंवा माजी सैनिकांचं कन्व्हर्जन राऊंड आहे किंवा उर्दू मीडियमचा एक राऊंड आहे, या संपूर्ण राऊंडला जे आहे पुन्हा एकदा घेण्यात यावं यासाठी जे आहे आपले 2022च्या शिक्षक भरतीमधले अभियोग्यताधारक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना शासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नाहीये. आता बऱ्याच अभियोग्यताधारकांमध्ये या बाबतीमध्ये जे आहे मतमतांतरे आहेत, परंतु जे आंदोलन करतो आहे त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मांडणं हे आपलं आद्य कर्तव्यच आहे. हे उमेदवार मोजक्याच स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना पाहिजे त्या प्रमाणावरती या ठिकाणी पाठिंबा मिळत नाही, ही आपल्यासाठी एक शोकांतिकाची बाब आहे. परंतु यांचं आंदोलन हेच आहे की 10% ज्या काही जागा पदकपात करण्यात आल्या होत्या त्या जागा परत एकदा या ठिकाणी भरण्यात याव्या. मित्रांनो, तर शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये या सर्व अपडेट्स आहेत. याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत, जर काही प्रश्न असेल तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता. मी कमीत कमी वेळेमध्ये सगळ्या अपडेट देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त माझ्याशी जे आहे कनेक्टेड राहण्यासाठी आपल्याकरिता या ठिकाणी गायडन्स बॅच आहे. यामध्ये तुम्हाला फार मोलाचं असं मार्गदर्शन केलं जाणार आहे, अगदी रजिस्ट्रेशन पासून ते जॉईनिंग पर्यंत. कारण शिक्षक भरतीचं सर्वोत्तम जर का मार्गदर्शन कोणत्या ठिकाणी मिळत असेल अनुभवी शिक्षकाच्या माध्यमातून, तर ते केवळ आणि केवळ या ठिकाणी मास्टर टीचर प्लॅटफॉर्मच्या वतीने मिळत आहे. तुम्ही नक्की गायडन्स बॅच जॉईन करा. याने आपल्या जर का काही समस्या असेल सगळ्या समस्या तुमच्या या ठिकाणी सोडवून दिल्या जातील.